गुड मॉर्निंग गाईज. कृषीला खूप सर्दी झाली आहे, गोळी फरक नाही वाटत आहे. सो आता मला टेन्शन आलं आहे. त्याच्यासाठी मी इकडे गरम पाण्याच्या 2 बाटल्या करून आणून ठेवल्यात की त्याला लागली तर तो पिऊ शकतो. प्लीज काल रिव्हर क्रॉसिंगमध्ये आमचे शूज भिजलेले आणि कृषीचे सॉक्स पण भिजलेले. मला असं वाटतं त्याच्यामुळेच त्याला थंडी लागत होती. सो मी ते उन्हात टाकले, त्याचे कपडे आणि आमच्या दोघांचे शूज आणि सॉक्स. लेट्स इथे वाळत आहेत का. हां, मस्त वाळलीत रे, एकदम कडक. वा 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 वा, मस्तच, एक नंबर काम झालेलं आहे, एक भारीच. म्हणजे आता त्याला थंडी तरी नाही लागणार. हा आहे आमच्या रूमच्या बाहेरचा व्ह्यू. काय भारी आहे ना. पँगॉन्ग लेकच आहे हा पूर्ण. आहे बघा, इथे तुम्हाला शेड्स दिसतील पँगॉन्ग लेकच्या. सी, कसलं भारी आहे ना हे. प्रॉपर्टीमधनं डायरेक्ट पँगॉन्ग लेक दिसतो. आणि हे आमचे स्टेज आहेत. आता चला नाश्ता करायला जाऊयात. कृषी थोडा मच बेटर फील करतोय. असं वाटतंय कृषी? आता जरा बरं वाटतंय. खाल्ल्यानंतर गोळी खायची आहे? नाही, गोळी नको. नाश्ता झाला, उन्हात बसलोय, छान वाटतंय. आता थोडंसं फ्रेश झाल्यानंतर बरं वाटतंय. तेच मी तुला सांगत होती, फ्रेश हो, बरं वाटेल. सर्दीमध्ये असंच होतं. तेच डबल ट्रिपल लेअर तोंडावरती पण लावतो आता, मास्क वगैरे सगळं. तुला आता पायाला पण इतकं भारी वाटेल ना, एवढे गरम झालेत ना ते कडक कडक. झालं असणार आहे थंड. पॅन्ट पण ओली झाली होती. सगळं तुझं सुकवलं आहे मी आता मस्त एकदम कडक कडक. तुला कॅप देऊ का घालायला? असं बरं वाटतं. चल ठीक आहे, मी बॅग आवरते, मग तुला आवाज येते, मग ये आणि जरा सनस्क्रीन वगैरे लाव. च्या राईडला सगळे रेडी होत आहेत. हे बघा, कृषी कुठे गेला? हा, हे बघा, हा काय करतो दुसऱ्याच्या गाडीजवळ काय माहिती. कृषी कसं वाटतंय? आता बरं वाटतंय, चांगलं वाटतं. आता जास्त सर्दी पण नाही जाणवते. चांगलं आहे, ऊन पण पडलंय, छान वाटतं एकदम मस्त. अभी आज के राइड के लिए तैयार हूँ मैं. सो गाईस, आम्ही आता आलो आहे पँगॉन्ग लेकच्या व्ह्यू पॉईंटला. दाखवते तुम्हाला सकाळी कसा दिसतो पँगॉन्ग लेक. सकाळी खूप जास्त भारी दिसतो. जर तुम्ही येणार असाल ना तर तुम्ही सकाळचाच प्लॅन करा इन्स्टेड ऑफ संध्याकाळ किंवा सनसेट. सकाळी खूप भारी दिसतो हा. हे बघा, क्रिस्टल क्लिअर वॉटर एकदम. कपल सायकलवरती आले. हे बघा, दाखवतो. 3 एकदम 3. हे बघा, लगेच बघा. आम्ही आता आलो आहे परत एका वॉर मेमोरियलला, जे आहे रजांगला. सो गाईज, हे जे रजांगला मेमोरियल आहे, जिथे आता आपण आलेलो आहे, तर इथून आपले ही जी इंडिया आणि चायनाची बॉर्डर जी आहे ही फक्त 7 किलोमीटर आहे. सो इकडनं 7 किलोमीटरवरती चायनाची बॉर्डर आहे आणि ती जी LOC आहे, लाईन ऑफ कंट्रोल, तर ती 7 किलोमीटर्सवरती आहे. आणि इथे त्या सगळ्यांचे फोटोज वगैरे लावलेले आहेत, स्टोरी लावलेली आहेत. आणि त्या जवानांना इथेच काय म्हणतात, अंतिम संस्कार इथेच केले गेले. तर ती स्टोरी पण इथे आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंटरी आम्ही बघितली, त्याच्यात पण दाखवलं गेलं की कसे 124 सैनिकांनी बॅटल केलं, त्याच्यातले 114 शहीद झाले. 4 त्यांच्याकडे होते आपले, की ज्यांना बंदी बनवून घेऊन गेलेले, जे एक वर्षानंतर आय गेस त्यांना परत आपल्याकडे आणलं गेलं. सो ही जी स्टोरी आहे, इथे ॲक्च्युली अलाउड नाही आहे शूट करायला, बट ही जी स्टोरी आहे तो आपल्याला खूप साऱ्या गोष्टी माहिती नसतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता इवन आम्हाला पण माहिती नव्हतं ह्या सगळ्या गोष्टींबद्दल. बट जेव्हा आम्ही इथे आलो, त्यांनी आम्हाला ते सगळं सांगितलं, तेव्हा आम्हाला ते सगळं कळलं. नाही तर आत्तापर्यंत आम्हाला ही काही आयडिया नव्हती की एवढे आपले शहीद झालेले जवान, म्हणजे आपण नेहमी ऐकतो की वॉर होतं, जवान शहीद होतात, हे आपल्याला फक्त ऐकतो आपण. पण त्यांची जी स्टोरी असते त्याच्यामागे काय स्टोरी आहे हे आपल्याला जेव्हा आपण इथे येऊन व्हिजिट करतो
तेव्हा आपल्याला सगळं कळतं. सो आणि हाईट म्हणजे तुम्हाला सांगतो की जिथे बॅटल झालं होतं त्या बॅटलवर अराउंड -30 to -40 40 पर्यंत टेम्परेचर जातं. आणि असं बोलतात सायंटिफिकली की -40°C हे मनुष्याचं जी बॉडी आहे ती हँडल करू शकत नाही. बट आपले सैनिक एवढ्या थंडीमध्ये पण इथे राहून आपलं संरक्षण करतात. एवढ्या थंडीमध्ये सकाळी 4 वाजता अटॅक झाला होता चायनाचा इंडियावर. आणि त्यांनी न कळत केलेला तो म्हणजे मैत्री म्हणून त्यांनी बोलतात ना पाठीत खंजीर खुपसला गेलेला. सो ही जी स्टोरी आहे ती त्या डॉक्युमेंटरीमध्ये दाखवलेली. सो इट्स लाईक व्हेरी 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 म्हणजे एकदम असं बोलतात ना इमोशनल पण आणि एकदम असं प्राऊड मुमेंट, खूप जास्त प्राऊड मुमेंट होता. सो येस, सो तुम्ही सगळे लोक हे सगळे ना व्हिजिट केल्याशिवाय तुम्हाला ती स्टोरी कळणार नाही. आमच्या सांगण्यामध्ये आणि स्वतः येऊन बघण्यामध्ये खूप जास्त फरक आहे. आणि 14 नोव्हेंबरला इथे जसं कारगिल दिवस असतो 26 जुलैला तिथे सेलिब्रेट करतात, तसं इथे जवानांना श्रद्धांजली वगैरे देऊन येऊन देतात ते 18 नोव्हेंबरला इथे देतात. सो येस, ही एक बेसिक इन्फॉर्मेशन आहे. सो तुम्ही येऊन नक्की व्हिजिट करा. जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर इथे इथे गॅलरी पण आहे. गॅलरी पण आहे. 1962 मध्ये कुठले वेपन्स यूज केले होते आणि 1962 मध्ये आपल्याकडे जे वेपन्स होते ना ते खूप जुने होते आणि त्यांच्याकडे खूप आधुनिक होते. येस, तरी पण 124 लोकांनी 1300 चीनी सैनिकांना हरवलं. सो आणि तिथे फोटो हा पण आहे की पँगॉंग लेकमध्ये बोटमधनं वॉर चालू होतं, त्याचा पण एक फोटो आहे. आणि आपण पँगॉंग लेकचा विचार काय करतो, येऊन मस्त फोटो काढायचे, बट रिअलमध्ये तिथे पँगॉंग लेकमध्ये काय होतं हे आपल्याला माहिती नसतं. सो आपण खूप साऱ्या गोष्टी खूप लाईटली घेतो, आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन पण नसते, आपल्याला काय माहितीही नसतं. आणि ॲक्च्युली पँगॉंग लेकला ड्रोन उडवायला अलाउड नाही आहे. सो गाईज, तुम्हाला जर हे दिसत असेल, लेफ्टवालं जे आहे ते इंडियन आर्मीचं आहे, बेस कॅम्प शेल्टर आहे, आणि राईट साईडचा चायनावाल्यांचा आहे. सो इतकं जवळ आहे ते. तिथे दोन्ही बाजूच्या सैनिकांची एक मीटिंग होते. येस, काहीतरी त्यांनी नाव सांगितलं, मीटिंगचं नाव काहीतरी आहे. हां, मी पण बॉर्डर मीटिंग होते. येस, किती जवळ आहे बघा. आणि हे इकडनं फक्त 7 किलोमीटरवरती आहे. तर म्हणजे किती जवळ आलोय आपण बघ. चल चायना फिरून यायचं का असाच. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. सो गाईज, इथे सोव्हिनियर शॉप पण आहे. जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर ते तुम्हाला असे फ्रीज मॅग्नेट भेटतात. असं तुम्ही नाव पण हे करून घेऊ शकता त्या चेनवरती. गाईज नियती पण आता ते करून घेते टॅग. सो गाईज, इकडनं मी एक आठवण म्हणून फ्रीज मॅग्नेट घेतलं आहे. आणि कृष्णिया आणि माझ्या नावाचं, थँक्स फॉर द हेल्प कृषी. हां, कृष्णिया आणि माझ्या नावाचं करून घेतलं आहे. कृषी वॉज नॉट इंटरेस्टेड, सो मी त्याच्या नावाचं नाही करून घेतलं. ही मी, माझं नाव आणि माझी बर्थ डेट, आणि कृष्णिया आणि आमच्या लग्नाची डेट. सो ये. रजांगला पास नंतर आम्ही पोहोचलो आमच्या लंचच्या ठिकाणी. लंचचं ठिकाण ॲक्च्युली ॲजचं हॉटेल नव्हतं, एक छोटंसं शेड होतं, पत्राचं शेड. त्याच्यामध्ये फक्त एकच कुक होता. तुम्ही अंदाजा लावू शकता की आम्ही जिकडे चाललो होतो हानलेला, तिकडे अजिबात असे सुखसुविधा नाही आहेत. सो एकदम रिमोट प्लेस आहे, बट लोक खूप चांगली आहेत. आता तुम्ही याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघालच की किचनमध्ये सगळे आम्ही घुसलो होतो, फक्त तोच नव्हता, आम्ही त्याच्या मदतीला सगळेच घुसलो होतो. आणि आम्ही आमचं स्वतःचा लंच पण बनवून घेतला. आपण तर किती कौतुक करत बसतो ना घरी काही करायचं म्हटल्यावर. कांदा टोमॅटो सगळं, पण इकडचं जास्त चांगलं लागतं. ते काय टाकत नाही कसं असते, भूक लागते ना. तुम्ही इथं गरम, तुम्हाला काय पाहिजे थंडीमध्ये? ब्रेड ऑमलेट. अयो तेल बघ, सगळे घुसलेत आता आतमध्ये. बाहेर सृष्टीला पाहिजे ते मागायचं मागाय. त्याला येडं करून टाकलं सगळ्यांनी सगळ्या साईडने. हा, मार्शल पण आला इकडे बनवायला. अरे शुभम पण गेला का बनवायला तू? अरे आपलीच लोक घुसलेत सगळे. हो ना, आपलीच लोक घुसलेत. अर्ध्यापेक्षा जास्त तर आपलेच आहेत. एकटाच इकडचा आहे. हा आपला मार्शल बघ.
काय करतोय तो? तो तिथे आप क्या बना रहे हो? मैं अभी ब्रेड ऑमलेट बना रहा हूँ। हाँ जल्दी जल्दी बनाओ, ठीक है बन रहा है आप लोग जल्दी बनाओ. सर जी बोलेंगे क्या क्या करना पड़ता है, बाइक भी चलाओ, ब्रेड ऑमलेट भी बनाओ. शुभम तिथे जाऊन फक्त उभं नाही राहायचं, करायचं पण आहे काहीतरी. अपना स्पेशल कुक है जो कहाँ से काय कुक है ये ते पार्टी घेऊन इन्फॉर्मेशन द्यायची आहे. कॉन्टिनेंटल शेफ. शुभम भाऊ आता ब्रेड ऑमलेट बनवायला लागलेत. ए माझ्या ह्याच्यात पण मसाला टाक यार प्लीज, काहीतरी चव येऊ दे. हा, टाक अजून एक. ठीक है चलो चलो गैस चलो ये उसको बारीक करो गैस को. आपलं बनवतं का जाऊन तू? बनवू शकतो. जा. अरे अरे हाफ फ्राय झालं ते. अच्छा अरे इसीलिए तो आप मुझे ही देना ये आप बना के. कृषी गेलाय कांदा का. हाँ प्याज डालो, मसाला डालो. ए मोठे मोठे कापून टाक चल. ये मिर्ची है कितना हाँ मिर्ची थोड़ा सा ही डालना, ज्यादा मत डालना. हल्का सा. हाँ हल्का सा, नहीं तो बार बार रुकना पड़ेगा. नमक डालना, नमक याद से. चलो नमक डाल देता हूँ और क्या डालना है चालेल एकच चमचे सगळ्यात टाकतात. आगे का मैं अंडा फूड तोड़ के देता हूँ. मसाले वगैरे टाकूनच आहे त्याला कृषी, म्हणजे पटकन. ब्रेड डालना है ना. हाँ ब्रेड डालना, ब्रेड डालना. कर हाँ ब्रेड को बघ आता ह्यांचं काय चाललंय बघ या पोरांचं. हा शेफ बघ. कृषी त्याने कांदा कापलाय, कांदा हवा असेल तर घे थोडासा. हे लोक खाणार, किचन खराब करणार आणि निघून जाणार. काहीच माझं तर फायनली ऑमलेट आलेलं आहे, ब्रेड ऑमलेट. तर कृषीचं यायचं आहे अजून. मग कृषी फायनली भेटलं तुला, कसं झालंय? चांगलं केलं का आपल्या मार्शलने? ओ हो मुझे एक बाइट खाना है, टेस्ट करना है सिर्फ कैसे बना है. आप इतना बना रहे हो कुछ कुछ डाल के, चलेगा ना? मैंने अभी ब्रेड ऑमलेट ही तो खाया, उन्होंने मुझे ब्रेड ऑमलेट ही तो बना के दिया. मेरे को नहीं मिल रहा था अभी इसमें अंडा. आपको क्या चाहिए? दो मैं बना के देती हूँ. अच्छा आप अंडा नहीं खाते हो? अरे अंडा में प्रोटीन होता है, खाना होता है. हॉस्पिटल कौन लेके जाएगा? अरे अंडा खाने से हॉस्पिटल थोड़ी ना जाते. अरे हम तो दबा दबा के अंडा खा रहे, फिर हम लोग तो दबा दबा के अंडा खा रहे, ऐसे मत बोलो. वापस शुरू कर, वापस शुरू कर. अंडा खा लिया तो मेरा गाड़ी कौन चलाएगा भाई? मैं अंडा खा रहा हूँ, ठीक है, गाड़ी कौन चलाने वाला है कोई? किचनची हालत बघा ह्यांच्या, पूर्ण वाट लावून टाकली. चला आपण जरा टेस्ट करूया. मार्शलने बनवलेले चाऊमीन. सही बना एकदम मस्त. अरे किती खातो, किती खातो, सारखा येतो इथे. खाना चाहिए. नहीं बस अभी. पहिला गेअर वाळूवरती. वरती चांगला रस्ता आहे, बट तुम्हाला लोकांना जे बाईक चालवतात त्यांना फील कसा येणार लडाखला आल्याचा, म्हणून अशी थोडी मध्ये मध्ये मज्जा. नाही काम चालू आहे. काम चालू आहे काय? काय अच्छा हळू. गाईज 7 वाजलेत, आम्ही 6 वाजता आमच्या स्टेला पोचलो आहे आणि हे 7 वाजता बघा इकडे असं वाटतंय का 7 वाजलेत. इकडे पाऊस पडेल बहुतेक, पण हे बघा असं वाटतंय संध्याकाळचे 4-5 वाजलेत. आणि हा आमचा स्टे, मी रूम तुम्हाला दाखवते. आम्ही येऊन आमच्या ह्या बॅकअप टीमबरोबर गप्पा मारत बसलो आहे सगळ्या. सो हा आमचा स्टे आहे. इथे सगळीकडे लांब लांबच स्टे आहेत, म्हणजे इथे एक तर 1 किलोमीटरवरती दुसरं असं. गाईज मी तुम्हाला फटाफट आमचा स्टे दाखवून घेते. मी आत्ता बाकी लोकांचे स्टे बघून आली. इतके भयानक, म्हणजे असं वाटतं खंडरमध्ये त्या लोकांना ठेवलं आहे. 6-6, 7-7 लोकांना. त्यांचे वॉशरूम्स, इथे रूम आहे तर वॉशरूम्स कुठेतरी भलतीकडेच, पण लकीली आम्हाला खूप चांगली रूम भेटली आहे. मी तुम्हाला पटकन दाखवते. हे बघा
ही रूम आहे, हे आले वॉशरूम आहे आणि मेन म्हणजे इथे वॉशरूममध्ये पाणी आहे, त्याचा सीन सांगते. आणि ही आमची रूम आहे, एक नंबर. सगळा पसारा आहे कारण की आम्ही आल्याला फटाफट आवरलं, आम्हाला स्टार गेजिंग करायची आहे त्याच्यामुळे. सो ही आमची रूम आहे, एक नंबर रूम आहे. आणि तुम्हाला सांगते इकडे ॲक्च्युली वॉशरूमसाठी प्रॉपर असे वॉशरूम्स नाही आहेत. इथे असं जमीन असते, त्याच्यात खड्डा केलेला असतो आणि बस. इथे हे लोक पाणी यूज करत नाही, आपल्याला पेपर यूज करायला लागतो कारण की पाणी यूज केलं की मच्छर होतात. सो इथे आपलं पेपरने पुसतात, पाणी नाही आहे इथे. सो येस, त्या मनाने लकीली आम्हाला खूपच चांगली रूम भेटली आहे. आम्ही सिलेक्टेड लोक आहे त्यांना. सो वी आर सो ग्रेटफुल, थँक गॉड की एवढी चांगली रूम आम्हाला भेटली आहे. प्लीज आम्ही डिनरला आलो आहे आणि मला ॲसिडिटी झाली, सो मी फक्त दाल राईस खाल्ला. जेवण खूप भारी झालं आहे. आम्ही हे एवढेच लोक आहोत इथे मार्शल बरोबर. आणि खीर एक नंबर आहे भाई. तर मी एवढंच, मला उद्या त्रास नाही व्हायला पाहिजे. उद्याचा सीन मी तुम्हाला सांगते. सो गाईज, आम्ही आत्ता बसलोय मार्शलच्या कारमध्ये, 4x4 मध्ये बसलोय. मागे मस्त थंडी बसतीये. आमच्यासोबत शुभम आणि प्रज्ञा पण आहे. आम्ही मस्त राऊंड मारायला चाललोय आता. आता आमच्या मार्शलने आम्हाला ब्रीफिंग दिलं आहे आणि उद्या जिकडे आम्ही जाणार आहे हायेस्ट पास उमलिंगला, तर तो 19,500 फीटवरती आहे. आणि त्याने आधीच सांगितलं आहे त्याच्या खाली एक चुरसुंगला म्हणून असं आहे, तिथे गेल्यानंतर ज्याला त्रास होईल तो वरती अजिबात येणार नाही आहे. अजिबात जीवाशी खेळायचं नाही कारण की वरती ऑक्सिजन नाके बरोबर आहे आणि टेम्परेचर मायनसमध्ये आहे. सो त्याने सांगून ठेवलं ज्याला त्रास होईल त्याने अजिबात वरती यायचं नाही आहे. तर कृषी मला तेच बोलले की आपल्याला अजिबात जीवाशी खेळ करायचा नाही, जरा जरी त्रास होत असेल तरी नाही जायचे, अजिबात तिथे हट्ट नाही करायचं आहे, भांडण नाही करायचं, असं त्याने मला आधीच सांगून ठेवलेलं आहे. सो होपफुली आम्हाला काही त्रास नाही व्हायला पाहिजे आणि आम्ही वरती जाऊ आणि आम्ही सगळं बघून नीट येऊ. कारण की जर तिकडे आमचं नाही झालं आणि आम्ही घरी गेलो तरी ते एक असं मनात असं राहील की अरे हे आपलं बघायचं राहिलं. बट येस, हेल्थ प्रायोरिटी आहे. सो लेट्स सी उद्याचं काय. आत्ता आम्ही चाललो आहे स्टार गेजिंग करायला. कृषीला सर्दी झाल्यामुळे तो आता आराम करणार आहे, तो झोपणार आहे आणि माझी अशी इच्छा आहे की त्याने आरामच करावं कारण की त्याला बाईक चालवायची आहे. उद्या 35 किलोमीटरचं ऑफ रोडिंग आहे. आत्ता आम्ही वरती चाललो आहे सगळे या हॉटेलमध्ये, जेवढे जसं मी दाखवलं तसं, कारण की स्टार गेजिंग 11:30 नंतर होतं. तर मग आता जर झोपलो तर उठणार नाही आणि इथे बसून पण फोनच बघणार येतं. म्हटलं सगळे एकत्र बसून वरती गप्पा गोष्टी करूयात. सो मी चालली आहे आणि कृषी आता झोपणार आहे आणि लेट्स सी आता स्टार गेजिंग कसं होतं तुम्हाला व्हिडिओजवरनं कळेलच. पण व्हिडिओजमध्ये पेक्षा जे डोळ्यांनी बघण्याचं सुख आहे ना, मस्तच. हानले ॲक्च्युली स्टार गेजिंगसाठी खूप फेमस आहे. जर तुम्ही थोडासा रिसर्च केला असेल तर तुम्हाला माहिती की हानलेमध्ये आपल्याला अशी मिल्की वे गॅलेक्सी पण दिसते. पण तुम्ही बघू शकता की ॲक्च्युली वेदर खूप खराब होतं, पावसाचं वातावरण सगळीकडे होतं, त्यामुळे नीट स्टार गेजिंग झालीच नाही. हे लोक नियती जेव्हा वरती गेली होती तेव्हा त्यांना काहीच दिसलं नाही. थोडेफार त्यांनी फोटो काढले हे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर सगळेजणांनी आराम केला कारण नेक्स्ट डे आम्हाला सकाळी काही 6 वाजता निघायचं होतं. आमच्या प्लॅनमध्ये एक थोडासा आणि अनएक्सपेक्टेड चेंज झाला. तो चेंज काय होता हे बघण्यासाठी तुम्ही उद्याचा व्लॉग विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.